नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। पाहूया आत्ताची ब्रेकिंग न्यूज। मुलीच्या छेडछाडीला विरोध, मुलीच्या वडिलाला अमानुषपणे मारहाण, जालना शहरात घडली घटना। सदरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल। मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना अमानुष मारहाणीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मध्ये घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून हादून टाकणारी घटना आहे। प्राप्त माहितीनुसार पीडित व्यक्तीने आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध केला होता। त्याचा राग मनात ठेवत दोन आरोपींनी लाठ्या काठ्यांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला केला। हा प्रकार जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी परिसरात आज घडला। या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात मारहाण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 68 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास, जालना। आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहेत मारहाण करण्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहेत त्या दोघांना अटक केलेली आहे। आणि हा प्रकार ते शेजारी राहतात एका कॉलनीमध्ये यमुना रेसिडेन्सी मध्ये। तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद चालू होता। तर त्याच्यामध्ये पहिले एक एनसी पण दाखल आहे आणि काल त्यांचं ते मुलीकडे का बघतोस असं त्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झाला। त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम 109 BNS अॅट्रॉसिटी आणि राईटच्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे। एकूण आरोपी किती आहे आणि किती जणांना अटक केली? दोन मुख्य आरोपी जे मारहाण करतात ते मुख्य आरोपी अटक केले आहेत। दोन त्यांना पण मार आहे ते ऍडमिट आहेत दवाखान्यामध्ये। त्याची आई आणि दुसरे एक महिला आहेत ते अटक आहेत। बाकी आरोपींचा शोध चालू आहे। आमचे 3 पथकं तयार केलेत आम्ही। 3 पथक शोध घेत आहेत। यात वडिलांना मारहाण झाल्याचे प्राथमिक दृष्टी दिसत आहे। त्यांची प्रकृती कशी आहे आणि आपण चांगले आहे, ते डिस्चार्ज झालेत। तत्काळ उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केलेला आहे कालच। 2 जखमी आहेत। हे वडील आणि एक ती मुलगीला मार आहे।